श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हटलं जातं. पिठोरी अमावस्येची कथा. पिठोरी अमावस्येच्या दिवशी जी व्यक्ती ऐकते त्या व्यक्तीचं जीवन सुखाने भरून जातं. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असं विचारते. तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृदिन असं देखील म्हटलं जातं. ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी आंघोळ करून 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदूळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो. नैवेद्याला वालाचं बिरडं, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुऱ्या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य आणि दीर्घायू पुत्र होतो. तर या व्रताची नक्की कथा काय आहे ते आपण बघणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे आणि ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोरं मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे 6 वर्षे झाले. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागवला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरताच मी इथे आली आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचे श्राद्ध असे. माझे असे झालं म्हणजे श्राद्धास आलेलं ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपण माझी झाली. 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं. तेव्हा मामनजी माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेला बरं वाटलं. बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी तुमची सून घरी येते आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटनेने पाहू लागला. तो मूलबाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं.
तसा उठला, घरात गेला, मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.